सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आणि आज आपल्याकडे जतीन भसीन आणि सुपर्णा चावला भसीन यांचं द हॉन्टिंग ऑफ दिल्ली सिटी हे पुस्तक आहे. दिल्ली हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? इंडिया गेट, कुतुब मिनार, राष्ट्रपती भवनाचा दिमाग आणि अर्थातच खाल्यापिण्याची चंगळ. कबाब, छोले कुलचे, गोलगप्पे ही आहे ती दिल्ली जी आपण ओळखतो. पण याच गजबजलेल्या शहराच्या खाली इतिहासाचे अनेक थर दडलेले आहेत. आणि हे पुस्तक आपल्याला त्याच अंधाऱ्या न सांगितलेल्या दिल्लीची सफर घडवतं. अगदी. तुम्ही जो मुद्दा मांडलात ना, तोच या पुस्तकाचा गाभा आहे. म्हणजे लेखक आपल्याला विचारतात की तुम्ही ज्या शहरात राहता त्याला खरंच ओळखता का? द हॉन्टिंग ऑफ दिल्ली सिटी हे फक्त भूतांच्या कथांचं पुस्तक नाहीये. हे एक प्रकारे दिल्लीच्या आत्म्याचं सायकोलॉजिकल मॅपिंग आहे. खूपच आकर्षक प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल की ह्या फक्त कथा आहेत, पण त्या खरंच फक्त कथा आहेत का? ही एकच ओळ आपल्याला विचार करायला लावते. पण मला एक प्रश्न आहे, म्हणजे दिल्लीवर आधारित भयकथा तर आधी लिहिल्या गेल्यात, मग हे पुस्तक वेगळं कसं ठरतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर ना पुस्तकाच्या शैलीत आहे. बहुतेक भयकथा किंवा चित्रपट हे काय म्हणतात त्याला जम्प स्केअर्सवर अवलंबून असतात. हो, म्हणजे अचानक काहीतरी समोर येऊन घाबरवणे. बरोबर. पण या पुस्तकात तसं काहीही नाही. इथे भीती निर्माण करण्यासाठी रक्ताचा किंवा हिंसेचा वापर केलेला नाही. लेखक ॲटमॉस्फेरिक हॉरर म्हणजे वातावरणीय भीती निर्माण करतात. यालाच सायकोलॉजिकल टेरर म्हणतात. सायकोलॉजिकल टेरर हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतोय. सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? समजा एखाद्या कथेत लेखक सांगतायत की एका पडक्या हवेलीत भूत आहे. ही झाली एक साधी गोष्ट. पण या पुस्तकात लेखक काय करतात ते आपल्याला त्या हवेलीचा इतिहास सांगतात. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. उदाहरणार्थ, जुन्या दिल्लीतली एक हवेली आहे जिथे 1947च्या फाळणीवेळी एक अख्खं कुटुंब मारलं गेलं होतं. अच्छा. आता लेखक त्या भूताबद्दल थेट काहीच सांगणार नाहीत. ते फक्त तिथल्या वातावरणाचं वर्णन करतील. म्हणजे कशी तिथे अचानक हवा थंड होते किंवा कसा रात्रीच्या शांततेत कुणाच्या तरी रडण्याचा भास होतो. म्हणजे भूत दिसत नाही, पण त्या जागेचा रक्तरंजित इतिहास माहीत असल्यामुळे प्रत्येक लहान गोष्ट वाचकाच्या मनात भीती निर्माण करते. भीती बाहेरच्या गोष्टीवर नाही, तर आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. थांबा, म्हणजे भीती ती नाही जी आपण पाहतो, तर भीती ती आहे जी आपल्याला माहीत आहे की त्या भिंतींच्या आत काय घडलं होतं. वाह, ही कल्पनाच जास्त अंगावर काटा आणणारी आहे. अगदी तसंच. कारण ही भीती आपल्यासोबत राहते. चित्रपट संपल्यावर जम्पस्केअरचा प्रभाव संपतो, पण ही अस्वस्थता मनात राहते. म्हणूनच एका समीक्षकाने म्हटले की हे पुस्तक वाचल्यानंतर दिल्लीतील ती ठिकाणं तुमच्यासाठी पूर्वीसारखी कधीच राहणार नाहीत. खरंय. तुम्ही पुढच्या वेळी कनाट प्लेस किंवा हॉज खास विलेजमधून फिराल तेव्हा तुम्हाला तिथल्या दुकानांच्या मागे दडलेला तो गूढ इतिहास आठवेल. आणि या कथांमधली पात्रही आपल्यासारखी सामान्य माणसं आहेत. हो, विद्यार्थी, नोकरी करणारे लोक. बरोबर. पण जेव्हा त्यांचा सामना शहराच्या या न दिसणाऱ्या रहस्यांशी होतो तेव्हा त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जातं. पण मग एक प्रश्न पडतो, ज्या व्यक्तीला दिल्ली शहर फारसं माहीत नाही, तिला या कथा तितक्याच प्रभावी वाटतील का? हा एक चांगला मुद्दा आहे. आणि खरं सांगायचं तर ज्यांनी दिल्ली अनुभवली आहे त्यांच्यासाठी या कथा जास्त परिणामकारक ठरतील. पण लेखकांनी प्रत्येक जागेचं वर्णन इतकं जिवंत केलंय की तुम्ही तिथे गेला नसाल तरी ते ठिकाण डोळ्यासमोर उभं राहतं. अच्छा. आणि या कथांमधली भीती केवळ जागेपुरती मर्यादित नाहीये. ती मानवी भावनांची जोडलेली आहे. पश्चाताप, सूड, अपुरं राहिलेलं प्रेम. या भावना तर हैशवील आहेत. अगदी. उदाहरणार्थ द लेडी ऑफ द रिज नावाची एक कथा आहे. यात दिल्लीच्या कमला नेहरू रिज परिसराचा उल्लेख आहे. हो, दिल्ली विद्यापीठाजवळचा तो प्रसिद्ध भाग. बरोबर. त्या कथेत एका पात्राला रोज संध्याकाळी रिजवरून चालताना एका विशिष्ट ठिकाणी हवेत गुलाबाचा सुगंध येतो. फक्त सुगंध? हो, फक्त सुगंध.
सुरुवातीला त्याला ते सामान्य वाटतं, पण हळूहळू लेखक त्या सुगंधाला एका जुन्या विसरलेल्या प्रेमकथेशी जोडतात जिचा शेवट खूप दुःखद झाला होता. अरे देवा. आता तो गुलाबाचा सुगंध वाचकासाठी फक्त सुगंध राहत नाही, तर तो एका न दिसणाऱ्या अतृप्त आत्म्याचं प्रतीक बनतो. इथे भूत नाही, फक्त एक सुगंध आहे, पण तो सुगंधच भीतीचं रूप घेतो. हीच या लेखनाची ताकद आहे. अविश्वसनीय. म्हणजे एक सुगंध, एक आवाज किंवा फक्त एक थंड हवेची झुळूक, याच गोष्टी मुख्य पात्र बनले आहेत. हो, आणि हेच या कथांना वेगळं ठरवतं. यात रहस्य आणि पात्रांची गुंफण इतकी सहज आहे की काहीही कृत्रिम वाटत नाही. आणि अनेक कथांच्या शेवटी एक अनपेक्षित वळण आहे ज्यामुळे वाचक शेवटपर्यंत गुंतून राहतो. आणि या सगळ्या कथांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे दिल्ली शहर. अगदी. जुनी दिल्ली आणि नवी दिल्ली दोन्ही यात दिसतात. म्हणजे प्रत्येक कथा दिल्लीची एक सफर आहे. हो, वाचक कथेसोबत दिल्लीच्या गल्ल्यांमधून फिरतो, लोधी गार्डनच्या कबरी पाहतो. आणि खाण्यापिण्याच्या ठिकाणांनाही भेट देतो असं मी ऐकलंय. बरोबर. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे इतिहास, खाद्यसंस्कृती आणि भयकथांचा एक सुंदर आणि अनोखा मिलाप आहे. आणि इतक्या वेगवेगळ्या घटकांना इतक्या सुंदरतेने एकत्र गुंफण्याची शैली बघता हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं की यामागे लेखक कोण आहेत. चला, जतीन आणि सुपर्णा भसीन यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. नक्कीच. जतीन भसीन हे व्यवसायाने एक मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, पण मनाने ते पूर्ण दिल्लीवाले आहेत. त्यांचं दिल्लीवर, तिथल्या संस्कृतीवर आणि विशेषतः तिथल्या गूढ कथांवर प्रचंड प्रेम आहे. अच्छा, ते ट्विटरवर पण लिहितात ना, @दिल्लीमिरर? हो, त्याच हँडलवर ते दिल्लीतील भूतांच्या छोट्या कथा लिहितात. त्यांच्या लेखनात एक प्रकारची शिस्त आणि तर्कशुद्ध मांडणी दिसते. आणि त्यांच्यासोबत आहेत सुपर्णा चावला भसीन. त्या एक लेखिका, संपादक आणि कंटेंट स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. म्हणजे साहित्याची त्यांना उत्तम जाण आहे. आणि त्यांना सिनेमाची प्रचंड आवड आहे. आणि हाच तो मनोरंजक मिलाफ आहे. विचार करा, एका बाजूला मॅनेजमेंट कन्सल्टंटचा तर्कशुद्ध दृष्टिकोन, जो कथेला एक पक्की चौकट देतो. बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी साहित्याची जाण असलेली एक लेखिका जी त्या चौकटीत भावना, वातावरण आणि काव्यात्मक भाषा भरते. त्यामुळे या कथा केवळ घटनांची साखळी राहत नाहीत, तर त्या एक अनुभव बनतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक विकत घेताना याकडे केवळ एक हॉरर पुस्तक म्हणून पाहू नये. नाही, अजिबात नाही. हां, दिल्ली शहराचा एक अनोखा शोध आहे. हे पुस्तक आपल्या राजधानीला अशा एका शहरात बदलून टाकतं जिथे जुन्या आठवणी आणि अतृप्त आत्मे आजही वावरत आहेत. या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा विचार हा आहे की शहरं गोष्टी लक्षात ठेवतात. इमारती, रस्ते, स्मारकं ही फक्त दगड-विटांची बांधकामं नसतात. तर ती इतिहासाची आणि मानवी भावनांची मूक साक्षीदार असतात. अगदी. आणि कधीकधी ती काही गोष्टी विसरायला तयार नसतात. लेखकांनी अत्यंत कौशल्याने प्रत्येक कथेत तणाव आणि सस्पेन्स निर्माण केला आहे, जो वाचकाला शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवतो. ज्यांना भयकथा आवडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक पर्वणी आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना पुढे आणत आहोत. या कार्याला plotsformovies.com यांचं समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. तेथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. आजच्या चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नक्की पाठिंबा द्या. द हॉन्टिंग ऑफ दिल्ली सिटी हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर नक्की क्लिक करा आणि हे पुस्तक वाचा. आणि जाता जाता एक विचार, हे पुस्तक वाचल्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही ऐतिहासिक शहरातून फिराल, मग ते पुणे असो, हैदराबाद असो किंवा कोलकाता, तेव्हा एक क्षण थांबून विचार करा की आपण कोणत्या न सांगितलेल्या कथांच्या जवळून जात आहात. बरोबर. आपल्या सभोवतालच्या भिंतींमध्ये, त्या जुन्या इमारतींमध्ये कोणती रहस्य दडलेली असतील. कदाचित प्रत्येक शहराची आपली एक हॉन्टिंग कहाणी असते, जी फक्त ऐकणाऱ्याची वाट पाहत असते. आपल्या आवडत्या भारतीय लेखकाचे पुस्तक कोणते आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात.